नारळी पौर्णिमेची अद्भुत चमत्कार कथा. एका नारळामुळे बदलले त्या गरीब मच्छीमाराचे संपूर्ण आयुष्य. श्री गणेशाय नमः. श्री वरुणदेवाय नमः. जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर नारळी पौर्णिमेचा दिवस अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून समुद्रदेव वरुणाची प्रार्थना केली जाते. मच्छीमार आपल्या होड्यांची पूजा करतात आणि समुद्र शांत राहावा, प्रवास सुखरूप व्हावा आणि घरात सुखसमृद्धी नांदावी अशी प्रार्थना करतात. पण आजची कथा केवळ नारळ अर्पण करण्याची कथा नाही. ही कथा आहे एका गरीब मच्छीमाराची, ज्याच्या घरात अनेक दिवस चूल पेटली नव्हती, ज्याच्या मुलांच्या डोळ्यांत भुकेचे अश्रू होते आणि ज्याच्या हातात नारळ सोडून समुद्राला देण्यासाठी दुसरे काहीच नव्हते. पण नारळी पौर्णिमेच्या त्या एका दिवशी त्याने केलेली श्रद्धा त्याचे नशीबच बदलून गेली. कोकणातील एका छोट्याशा समुद्रकिनारी गावात गोविंदा नावाचा एक गरीब मच्छीमार राहत होता. गोविंदा मनाने अतिशय साधा होता. त्याच्याकडे स्वतःची मोठी होडी नव्हती. दुसऱ्याच्या जुन्या होडीत काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याची पत्नी सावित्री, एक मुलगा माधव आणि छोटी मुलगी गौरी असे त्याचे छोटेसे कुटुंब होते. गोविंदाचे वडीलही मच्छीमार होते. त्यांनी लहानपणापासून गोविंदाला एक गोष्ट शिकवली होती. बाळा, समुद्राला कधी कमी लेखू नकोस. समुद्र आपल्याला अन्न देतो, पण त्याच्या पुढे अहंकार केला तर तो आपल्याला क्षणात गिळूनही टाकू शकतो. गोविंदा ही गोष्ट आयुष्यभर विसरला नव्हता. दरवर्षी नारळी पौर्णिमेला तो समुद्रकिनारी जाऊन नारळ अर्पण करत असे. पण त्या वर्षी परिस्थिती वेगळी होती. घरात अन्न नव्हते. मुलगी गौरी 2 दिवसांपासून व्यवस्थित जेवली नव्हती. ती आईला विचारत होती, आई, आज भात मिळेल का? सावित्रीच्या डोळ्यांत पाणी आले. तिने मुलीला जवळ घेतले. हो ग बाळा, आज बाबा समुद्रावरून मासे घेऊन आले की आपण सगळे मिळून जेवू. पण सावित्रीला माहीत होते की गोविंदाच्या हातातही काहीच नव्हते. दुसऱ्या दिवशी नारळी पौर्णिमा होती. गावातील श्रीमंत मच्छीमारांनी नवीन होड्या सजवल्या. होड्यांना फुलांच्या माळा लावल्या. नारळ, हळद, कुंकू, फुले आणि अगरबत्ती घेऊन सर्वजण समुद्रकिनारी जमा झाले. कोणी मोठमोठे नारळ आणले होते, कोणी फळांची टोपली आणली होती, कोणी समुद्रदेवाला नैवेद्य दाखवत होते. गोविंदा मात्र आपल्या हातात एकच नारळ घेऊन उभा होता. तो नारळही त्याने स्वतःसाठी ठेवला नव्हता. तो त्याच्या घरातला शेवटचा नारळ होता. सावित्रीने तो त्याच्या हातात देताना म्हटले होते, आपल्याकडे काहीच नाही, पण हा नारळ श्रद्धेने समुद्राला अर्पण करा. गोविंदाने विचारले, पण घरात मुलांसाठी काही ठेवायचे नाही का? सावित्री हसली. देवावर विश्वास ठेवला आहे ना, मग भीती कसली? गोविंदाने पत्नीच्या डोळ्यांकडे पाहिले. त्याला तिच्या शब्दांत प्रचंड विश्वास दिसला. गोविंदा समुद्रकिनारी गेला. त्याने नारळ हातात घेतला, डोळे बंद केले आणि म्हणाला, हे वरुणदेवा, माझ्याकडे सोनं नाही, पैसा नाही, मोठी होडी नाही, मोठं घर नाही. माझ्याकडे फक्त हा एक नारळ आहे, पण तो मी मनापासून तुला अर्पण करतो. माझ्यासाठी काही मागत नाही. माझ्या मुलांच्या पोटाला अन्न मिळू दे, माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येऊ दे आणि माझ्या हातून कोणाचंही वाईट होऊ देऊ नकोस. असे म्हणत त्याने नारळ समुद्रात सोडला. लाट आली आणि तो नारळ पाण्यावर तरंगत पुढे जाऊ लागला. गोविंदा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. अचानक एक प्रचंड लाट आली. नारळ लाटेत अदृश्य झाला. गोविंदा घाबरला, पण त्याच क्षणी त्याला समुद्राच्या दिशेने एक विचित्र प्रकाश दिसला. तो काही क्षणच होता, पण त्या प्रकाशाने गोविंदाचे लक्ष वेधून घेतले. त्याला वाटले, कदाचित हा माझा भ्रम असेल. तो परत वळला. त्या रात्री गोविंदा झोपला, पण मध्यरात्री त्याला एक स्वप्न पडले. त्याने पाहिले की तो एका विशाल समुद्रकिनारी उभा आहे. समुद्र पूर्ण शांत आहे. आकाशात पूर्ण चंद्र आहे आणि समोरून एक वृद्ध पुरुष त्याच्याकडे चालत येत आहे. त्यांच्या अंगावर पांढरे वस्त्र आहे, चेहऱ्यावर तेज आहे. गोविंदा हात जोडतो. आपण कोण? वृद्ध व्यक्ती म्हणतात, तू मला ओळखणार नाहीस, पण आज तू समुद्राला जे दिलेस ते मला मिळाले. गोविंदा म्हणतो, मी तर फक्त एक नारळ दिला. वृद्ध हसतात, नाही, तू नारळ दिला नाहीस, तू तुझी श्रद्धा दिलीस. गोविंदाच्या डोळ्यांत अश्रू येतात. तो विचारतो, मग माझ्या कुटुंबाचे काय होईल? वृद्ध म्हणतात, उद्याचा सूर्य उगवण्यापूर्वी तुला एक संकेत मिळेल, पण लक्षात ठेव, जो मिळेल त्याचा उपयोग फक्त स्वतःसाठी करू नकोस. असे म्हणत ते समुद्राकडे वळतात आणि हळूहळू समुद्राच्या लाटांमध्ये अदृश्य होतात. गोविंदा दचकून जागा होतो. त्याच्या अंगावर घाम आलेला असतो. तो सावित्रीला उठवतो. सावित्री, मला एक स्वप्न पडलं. सावित्री शांतपणे ऐकते. सगळं ऐकल्यावर ती म्हणते, देवाने काही संकेत दिला असेल तर आपण उद्याची वाट पाहूया. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक विचित्र बातमी पसरली.
समुद्र किनाऱ्यावर एक मोठी लाकडी पेटी वाहून आली होती. गावातील लोक त्या पेटीजवळ जमा झाले. गोविंदाही तिथे गेला. पेटीवर कोणतेही नाव नव्हते, कुलूपही नव्हते. गावातील एका माणसाने पेटी उघडली. सगळे आश्चर्यचकित झाले. पेटीत भरपूर मासेमारीची जाळी, काही आवश्यक साधने आणि काही कागदपत्रे होती. त्यात एक जुने पत्रही होते. पत्रात लिहिले होते की अनेक वर्षांपूर्वी एका वृद्ध मच्छीमाराने गावातील गरजू मच्छीमारासाठी काही वस्तू ठेवून दिल्या होत्या, पण ती पेटी समुद्रात वाहून गेली होती. ती कुठे गेली कोणालाच माहीत नव्हते. गावातील वृद्ध मंडळी म्हणाली, ही पेटी इतक्या वर्षांनी इथे कशी आली? गोविंदा शांत उभा होता. त्याला रात्रीच्या स्वप्नातील शब्द आठवत होते. उद्याचा सूर्य उगवण्यापूर्वी तुला एक संकेत मिळेल. गावातील लोकांनी ठरवले की पेटीतील वस्तू गरजूंमध्ये वाटाव्यात, पण गोविंदाने स्वतःसाठी काहीही मागितले नाही. त्याने फक्त एवढेच म्हटले, मला काम करण्याची संधी द्या. त्याला एक चांगले जाळे मिळाले. त्या दिवशी तो समुद्रावर गेला. अनेक तास तो मासेमारी करत राहिला. संध्याकाळी जेव्हा तो किनाऱ्यावर परतला तेव्हा त्याच्या जाळ्यात भरपूर मासे होते. गावातील लोक आश्चर्यचकित झाले, कारण त्या दिवशी समुद्रात फारशी मासळी कोणालाही मिळाली नव्हती. गोविंदाने मात्र त्यातील मोठा हिस्सा गावातील गरीब कुटुंबांना दिला. घरी परतल्यावर सावित्रीने विचारले, आपण इतके मासे का दिले? गोविंदा म्हणाला, काल देवाला मी एक नारळ दिला, आज देवाने मला अन्न दिले. मग हे अन्न फक्त माझे कसे असू शकते? त्या दिवसापासून गोविंदाचे जीवन हळूहळू बदलू लागले. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. पुढच्या वर्षी पुन्हा नारळी पौर्णिमा आली. यावेळी गोविंदाकडे स्वतःची नवीन होडी होती. घरात धान्य होते. मुलांच्या अंगावर नवीन कपडे होते. गौरी शाळेत जाऊ लागली होती. गावातील लोक त्याचा आदर करू लागले होते. पण त्याच दिवशी गावात एक श्रीमंत व्यापारी आला. त्याने गोविंदाला मोठी रक्कम देण्याचे आश्वासन दिले. फक्त एक अट होती, समुद्रात धोकादायक हवामान असले तरी तू माझ्या सांगण्यावरून होडी घेऊन जाशील. गोविंदा विचारात पडला. पैशाची गरज नव्हती असे नाही, पण त्याला वडिलांचे शब्द आठवले, समुद्राला कधी कमी लेखू नकोस. त्याने व्यापाऱ्याला नकार दिला. व्यापारी रागावला, तुझ्याकडे पैसा आला म्हणून तू स्वतःला मोठा समजू लागलास? गोविंदा शांतपणे म्हणाला, मोठा मी नाही, समुद्र मोठा आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा देवाचा निर्णय आहे. त्या रात्री अचानक समुद्र खवळला. वादळ आले. ज्या मच्छीमारांनी व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून समुद्रात जाण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी आपला प्रवास रद्द केला. गोविंदाची होडी किनाऱ्यावर सुरक्षित होती. त्याने गावातील लोकांना मदत केली. ज्यांची घरे समुद्राच्या पाण्याने भरली होती त्यांना आपल्या घरात आसरा दिला. ज्यांच्याकडे अन्न नव्हते त्यांना धान्य दिले. ज्यांच्या होड्या तुटल्या त्यांना मदत केली. सकाळी वादळ शांत झाले. गावातील वृद्ध माणूस गोविंदाजवळ आला. त्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, तुला देवाने संपत्ती दिली नाही, त्याने तुला माणुसकी दिली. हीच खरी संपत्ती आहे. गोविंदाच्या डोळ्यात अश्रू आले. काही दिवसांनी गोविंदा पुन्हा त्या समुद्रकिनारी गेला. त्याने हात जोडले. हे वरुणदेवा, माझी परीक्षा घेतलीस, मला संपत्ती दिलीस, पण सर्वात मोठी गोष्ट शिकवलीस. देवाकडे मागताना स्वतःसाठी मागण्यापेक्षा इतरांसाठी मागणे मोठे आहे. तेवढ्यात त्याच्या पायाजवळ एक नारळ येऊन थांबला. गोविंदा थक्क झाला. त्याने नारळ हातात घेतला. तो अगदी तसाच होता जसा त्याने पहिल्या नारळी पौर्णिमेला समुद्रात अर्पण केला होता. त्याने डोळे मिटले आणि त्याच्या मनात एकच विचार आला, श्रद्धेने दिलेले काहीही देव विसरत नाही. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक सुंदर संदेश देते. नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करण्यामागे श्रद्धा, कृतज्ञता आणि निसर्गाप्रती आदराची भावना आहे. विशेषतः कोकण आणि महाराष्ट्रातील मच्छीमार समाजात हा दिवस समुद्रदेव वरुणाच्या पूजेशी जोडलेला आहे. पण देवाला फक्त नारळ नको असतो. देवाला मनाची श्रद्धा हवी असते. देवाला कृतज्ञता हवी असते. देवाला माणुसकी हवी असते. आणि सर्वात महत्त्वाचे, देवाने दिलेले सुख इतरांसोबत वाटण्याची भावना हवी असते. म्हणून या नारळी पौर्णिमेला तुम्ही समुद्राला नारळ अर्पण करत असाल तर मनापासून प्रार्थना करा, हे देव, माझ्या घरात सुख राहू दे, माझ्या कुटुंबाला आरोग्य दे, माझ्या हातून कोणाचेही वाईट होऊ देऊ नकोस, आणि माझ्याकडे जे आहे ते इतरांसोबत वाटण्याची बुद्धी दे. ही प्रार्थना मनापासून करा, कारण श्रद्धा छोटी असली तरी तिच्यामुळे घडणारा चमत्कार मोठा असू शकतो. जय वरुण देव, जय श्री स्वामी समर्थ, जय श्री गणेश. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.